अविरल निर्मल गोदा अभियान आचार विचारांची वाहती जनधारा गोदाकाठी खळखळलेली आहे, तरी गोदामाय अडखळलेली आहे। राजा प्रजा समिती कमिटी श्रमदान प्रसिद्धी साततपूर्ण योगदान विचारभेदांच्या अहंकारांची जनधारा माते गोदासाठी रामकुंडावरती स्थिरावली आहे। तर अगदी सर्वांनीच कॉन्क्रीट मुक्त गोदा, कॉन्क्रीट मुक्त गोदाकाठ, गोदा घाट, प्रदूषण मुक्त गोदाई, रिव्हर विदाउट सेवर, वृक्ष संपन्न पंचवटी, गोदाकाठ, दंडकारण्य ब्रह्मगिरी, निळीपूर रेषेत शेतकरी फळबाग, शबरीमळा, निळीपूर रेषा, नो अवैध बांधकाम, अवैध निर्माण या मान्य न्यायालय आदेशित किमान 5 मुद्द्यांवर एकत्रित होऊन अगदी सर्वांनीच एकत्रितपणे शासन प्रशासनाकडे याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला तर अविरल निर्मल गोदेची प्रसन्नता सर्वांनाच अनुभवता येईल। अविरल निर्मल गोदा अभियानात सर्वांना सामावून घेण्यासाठी विचारांचे प्रवाह रामकुंडावर स्थिरावण्यासाठी आज दुपारी 4 वाजता चला रामकुंडावर। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिक महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा स्कॅम, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही सामील असल्याचा चंदन पवार यांचा आरोप। आज नाशिक महानगरपालिकेत कायमस्वरूपी सफाई कर्मचारी जवळपास 2500 आणि कंत्राटी जवळपास 700 कर्मचारी आहेत। कायमस्वरूपी असलेले फक्त काहीच कर्मचारी साफसफाई करताना दिसतात। यामधील जवळपास अर्धे कर्मचारी हे घरी बसून फक्त रोजच्या अटेंडन्स बुकवर सही करीत असतात आणि जे सकाळी येतात ते सुद्धा सकाळचे फक्त 2 ते 3 तास काम करीत असतात। सरकारने 9 तासांचा आठवडा केलेला असतानाही अशा प्रकारे नाशिक महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांचे मोठे स्कॅम चालू असल्याचा आरोप भाजपा बुद्धिजीवी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी केला आहे। याविषयी माहिती देताना पवार यांनी सांगितले की ते या स्कॅम संबंधी असलेल्या पुराव्यांसह महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना भेटून त्यांच्याकडे पुरावे सादर करणार आहेत। पालिकेचे साफसफाई कर्मचारी घरी बसून जनतेचा पैसा लाटत आहेत। कामचुकार पद्धतीने वागणारे आणि आपल्या नोकरीशी असत्यता करणारे सफाई कर्मचारी यांच्यावर जनतेचे लाख रुपये खर्च होत असतो। नाशिक मधील आज अनेक असे रस्ते आहेत ज्यावर 15-15 दिवस सफाई होताना दिसत नाही। जर कोणी तक्रार केली तर फक्त त्याच दिवशी तो रस्ता स्वच्छ केला जातो, त्यानंतर पुन्हा ते कर्मचारी त्या रस्त्यावर दिसत नाहीत। अशा सयाजीराव कर्मचाऱ्यांचा लवकरच भांडाफोड करणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401। Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.
खासगीकरणाच्या विरोधात मुंबई जिल्ह्याच्या अधिपत्याखाली आंदोलन सुरू झाले आहे। आंदोलनाचा आज दुसरा दिवस जे रुग्णालय, कामा रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, जीटी रुग्णालय, नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे, पोद्दार रुग्णालय वरळी येथे सर्व वर्ग 4 कर्मचारी आपापल्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत आहेत। निदर्शनाचा उद्याचा शेवटचा दिवस सरकारने आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी आझाद मैदान येथे बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे। तरी सर्व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी करायचे आहे। हमारी यूनियन हमारी ताकद, हम सब एक है। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। वसंत पंचमीला चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक, महाराष्ट्राचे सण उत्सवाचे सादरीकरण। वसंत पंचमी निमित्त येवला शहरातून चौंडेश्वरी मातेची यावेळी पालखी मिरवणूक काढण्यात आली। महाराष्ट्रातील सण उत्सवांची परंपरा तसेच महिलांनी फेटे परिधान करून गरबा, झांज, लेझिमचे प्रात्यक्षिक या पालखी मिरवणूक सादर केले। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या चौंडेश्वरी माता मंदिराच्या पालखी मिरवणुकीत यंदा महिलांना पालखी उचलण्याचा मान देण्यात आला। शहरातील विविध मुख्य रस्त्यावर ही पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली। आज माघ शुद्ध वसंत पंचमी पूर्वापार चालत आलेली शेकडो वर्षाची परंपरा असलेली आज हे वसंत पंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी कोष्टी समाज बांधवांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे। सकाळीच श्री चौंडेश्वरी मातेचा पंचामृत महाअभिषेक मान्यवरांच्या हस्ते पार पडला। त्यानंतर या पालखी मिरवणुकीला मंदिरातून सुरुवात झाली। या वेळेचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस पालखी उचलण्याचा मान हा महिलांना देण्यात आलेला आहे। तसेच या पालखी मिरवणुकीमध्ये महिलांचं लेझिम नृत्य तसेच गरबा नृत्य देखील महिला वर्गाकडून सादर केले जात आहे। महिला वर्गाचा उदंड असा प्रतिसाद यावेळेस या मिरवणुकीला लावत आहे। तसेच आबालवृद्ध महाराष्ट्रभरातून समाज बांधव, समाजाचे परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी या देखाव्या पाहण्यासाठी तसेच या मिरवणुकीसाठी दरवर्षी हजेरी लावत असतात। याही वर्षी मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेले आहेत। शहरातून मार्गक्रमण करीत ही पालखी दुपारी मंदिरामध्ये जाते। त्या ठिकाणी मंदिरामध्ये सामुदायिक आरती होते, मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होतो व त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होते। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. जागतिक पाणथळ दिनानिमित्त DPS लेक बचावासाठी शांतता मानव साखळी आंदोलन। जागतिक पाणथळ दिनानिमित्त नेरूळमध्ये पर्यावरण प्रेमींकडून शांतता मानवी साखळी आंदोलन करण्यात आले। सिडको तर्फे DPS लेक मधील पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला असून फ्लेमिंगोचा अधिवास नष्ट करण्याचे कारस्थान सिडको तर्फे रचण्यात येते। या विरोधात नेरूळ येथील DPS लेक बचावासाठी सर्व पर्यावरणवाद्यांनी एकत्र येत संवर्धन राखीव जागा म्हणून DPS लेकला घोषित करण्याची मागणी केली आहे। लेक बचाओ, लेक बचाओ, लेक बचाओ, लेक बचाओ, लेक बचाओ, लेक बचाओ। तर वेटलँड दिवसानिमित्त आंदोलन करण्यात येत आहे। काय हे आंदोलन आहे, काय मागण्या आहेत आपल्या? आपल्या मागे जो DPS तलाव जो आहे, फ्लेमिंगो तलाव,
याचा सेव्ह करायला आमची आंदोलन सुरू आहे. आणि गेल्या वेळी ज्यावेळी फ्लेमिंगोस बरेच प्रमाणे इथे डेथ झाली होती त्यावेळी गणेश नाईक साहेब आले होते आणि त्यांनी NMMCला सांगितलं की ते पाणीचा प्रवाह जो आहे ते थांबलेला आहे, त्यांना त्याचा प्रवाह तुम्ही परत सुरू करा. आणि त्याच्यानंतर सिडकोने परत अडचण केली आणि पाणीचा प्रवाह इथे थांबलेले, त्याच्यामुळे संपूर्ण लेक डिस्ट्रॉय झालेला आहे आणि पाणी अडकलेलं आणि स्टॅग्नंट पाणीमध्ये फ्लेमिंगो येऊ शकत नाही, फ्लेमिंगो सर्वाइव्ह होत नाही. आणि त्याच्यामुळे या वर्षात फ्लेमिंगोस इथे अजिबात येण्याचे बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे मी सांगते वी आर ऑल कन्सर्न, कारण काय हा बायोडायव्हर्सिटी वाचवायची गरज आहे पण सिडको इज नेग्लेक्टिंग. मध्यंतरी एक हाय लेवल कमिटीची अपॉइंटमेंट झाली होती सरकारतर्फे. ते कमिटीने पण रेकमेंड केली की हा PPS फ्लेमिंगो लेकला कन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून तुम्ही घोषित करा म्हणून. आणि ते असताना हे सुद्धा सिडको पाणीचे प्रवास परत सुरू करण्याची काही केलेलं नाही आणि संपूर्ण एक लेक डिस्ट्रॉय झालेलं आहे. ते रिस्टोर द लेक वी आर ऑल गॅदर्ड टुगेदर. आय एम फ्रॉम नॅटकरंट फाउंडेशन, NMEPS नवी मुंबई एन्व्हायरमेंटल प्रेझर्वेशन सोसायटी आणि बरेच प्रमाणात सिनियर सिटीजन्स, कॉलेज स्टुडंट्स, रोटरी क्लब हे सगळे आले आणि आम्ही खुश आहे, त्यांचे अभिनंदन करतो की ते आले, आमची सपोर्ट केले या कॉजची. आणि काही असून द्या त्वरित हा लेख रिस्टोर करण्याची गरज आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद संपन्न. पाहुयात यावेळी मनोज जरांगे काय म्हणाले ते. पत्रकार गुन्हे मागे घेतलेले आहेत. काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून सारथी संघटनाही मराठी तरुणांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. असूनही त्यांच्या काही मागण्या असतील तर ते उपोषणाला बसले असतील त्यावेळेस जाताच, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कोणी? नरेंद्र पाटील आहे. आता करतो म्हणलेत मुख्यमंत्री, बघतो मी. मग कसं असतं, विश्वास होत असतो थोडे दिवस, नाही विश्वासघात माझ्या जातीची त्याला मी मागा लागत असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिलाय आणि लेखी पण नाही. त्याच्यामुळं आता जर दिल्लीहून दखल घेतली असं म्हणायचं थोडक्यात, तर वाट बघतोय आम्ही. शिंदे समिती कवाशी सुरू होती, गुन्हे कवाशी मागे होते, बलिदान केलेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो, ECBCच्या विद्यार्थ्यांना, EWच्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो, कक्ष कधी स्थापन होतात, वंशवळ समिती कधी स्थापन होती, गॅजेट 3 कधी लागू करतात, वाट बघतोय. वेट वॉच. तुमच्या सगळी सोयीची मागणी आहे ती देताना काही तांत्रिक बाबी आहेत, सरसकट सगळी सोय देता येत नाही. भारतीय घटनेच्या आधारावर ते होणं शक्य नाही. जरांगे पाटील यांनी आणखी काही मुद्दे असतील तर सरकार सर्वेक्षण करूनच निर्णय घेईल असंही नरेंद्र सगळं होईल दमदार. हा मनोज जरांगे गोर गरिबांच्या भविष्याशी कधीही सरकारला वेगळ्या वाटेनं चालू देणार. माझ्या गरिबांच्या लेकरांसाठी मी खंबीर सगळं होणार. टप्प्याटप्प्याने माझ्या गोरगरीब समाजाला सगळं मिळणार.
घरात बसलेला असला मराठा तरी त्याच्यासाठी करतो, आंदोलनात असला त्याच्यासाठीही करतो, कुणी मोठ्या व्यवसायात असला त्याच्यासाठीही करतो, आणि कोणाला इच्छा यायची पण मजबुरीनं गरिबीनं ती येऊ शकत नसला तरीही त्याच्यासाठीही करतो. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांसाठी करतो. माझं काम आहे सगळ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काम करणं, भविष्यासाठी करणं, आणि ते मी करतोय. सगळ्या गोष्टी होणार, मराठ्यांना मिळणार. मराठा सगळाची सगळा एकजूट आहे कायम. कधीही मराठा आता आमचा विखरत नाही. खूप दशकांनंतर एकत्र आलेला आहे. कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या, कधीही मराठा आता विखरत नाही, वेगळा होत नाही. मराठा कायम एकजूट आहे आणि मराठ्यांच्या लेकरा बाळांचं कल्याण करायसाठी, त्यांना मोठं करण्यासाठी मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल, ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल, पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातोय, माझ्या स्वार्थासाठी नाही, मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी. मला वाटेल ते पाऊल मी उचलतो, पण समाजाच्या हितासाठीच, हित सोडून नाही. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. संजय राऊत महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तसं होणार नाही, योगेश कदम म्हणाले. अग्रलेखावर योगेश कदम म्हणाले, बाळासाहेब असतानाच अग्रलेख आणि आता यामध्ये फरक. अशा अग्रलेखांना महत्व देत नाही. बहुतांश शिवसैनिक आता सामना वाचित नाहीत. योगेश कदम पालकमंत्री पदावर म्हणाले, पालकमंत्री पदाचे दोन्ही तिढे येत्या काही दिवसात सुटतील. कुठलंही पद मागणं हे माझ्या तत्वात बसत नाही. योगेश कदम शिरसाटवर म्हणाले, त्यांचं हे वैयक्तिक मत असेल. आमची भूमिका एकनाथ शिंदे ठरवत असतात. ते काय म्हणतात त्याला महायुतीमध्ये महत्व नाही. त्यांचं हे वैयक्तिक मत आहे. संजय राऊतवर योगेश कदम म्हणाले, संजय राऊत यांचं मत हास्यास्पद आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या आमदारांना निधी कसा मिळणार या चिंतेत आहेत. आमच्या आमदारांमध्ये कुठलीही शंका नाही. आमच्या आमदारांमध्ये एकजूट आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आमच्या संपर्कात येत आहेत. देशमुखावर ते म्हणाले, आरोपींना सापडणे तपासाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. शिंदे आणि राऊतांवर ते म्हणाले, उठाव करत असताना मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंनी विचार केलेला नाही. मुख्यमंत्री पदासाठी हापापलेले नाहीत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री का स्वीकारलं हे राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारावं. फोन टॅप बाबतीत संजय राऊत यांना आकाशवाणी झाली का? ते महायुतीत मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करत आहे, पण तसं होणार नाही, असं राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले. आणि प्रशासनाला जे काही अधिकारी आमचे आहेत त्यांना ताकद देणं, कारण इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय आम्ही त्याच्यामध्ये परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. आणि ही वाचन आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांकडे केल्याच्यानंतर त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. किंबहुना MPSCच्या मार्फत फूड इन्स्पेक्टर्स ह्यांची भरती देखील झालेली आहे. ट्रेनिंग पिरियड आता काही दिवसांनी चालू देखील होईल. पुढच्या 2 ते 2.5 महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 190च्या दरम्याने नवीन फूड इन्स्पेक्टर हे जॉईन होत आहेत. आणि त्याच धर्तीवरती ड्रग इन्स्पेक्टर्स देखील त्याची देखील भरती लवकरात लवकर व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ती देखील पदही भरली जातील. महाराष्ट्रात संजय राऊत असं म्हणतात की शिंदे खासगी सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री असं वचन त्यांना देण्यात आलं होतं, म्हणून मी फुटलो. मात्र निवडणुकीनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला करण्यात आलं, असं संजय राऊतांचं. बघा, शिंदे साहेबांनी हा उठाव करत असताना कधीच मुख्यमंत्री पदाचा विचार केला नाही. मुख्यमंत्री पदासाठी हापापलेले शिंदे साहेब नाहीत. या उलट बाळासाहेबांचे विचार सोडून, शिवसेनेचे मूळ विचार सोडून काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी उद्धवजींनी फक्त मुख्यमंत्री होण्यासाठीच केली होती. त्यांना पक्षाची काही देणं घेणं नव्हतं, त्यांना विचारांची काही देणं घेणं नव्हतं. त्यांना शिवसैनिकांच्या मनामध्ये काय हे विचारणं देखील त्यांच्या मनामध्ये कधी आलं नाही. आणि म्हणून अशा संजय राऊतांनी
उद्धवजींबद्दल त्यांनी बोलावं की त्यांनी मुख्यमंत्री पद त्यावेळेला का स्वीकारलं होतं, त्यांनी महाविकास आघाडी का निर्माण केली होती, उद्धवजींनी हा पुढाकार उद्धवजींनी का घेतला होता, असा प्रश्न मला वाटतं संजय राऊत साहेबांनी जर का कधी उद्धवजींना विचारला तर नक्कीच त्यांना त्यांच्या मनासारखं उत्तर मिळेल. तर याच अनुषंगाने भाजप शब्द पाळत नाही, त्यामुळे शिवसेनेतल्या काही मंत्र्यांचे आमदारांचे फोन दिल्लीवरून टॅप होत आहेत असं नाही. बघा, आता ही काही संजय राऊतांना आकाशवाणी झाली की मला माहिती नाही. फक्त महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि आमच्यामधलं जे पोषक वातावरण आहे ते घडवून करायचा प्रयत्न करायचा, या अशा पोरखेळपणाला आम्ही काही जास्त महत्व देत नाही. बीडमध्ये वाळू तस्करांवर कारवाई झाली, मात्र रत्नागिरीमध्ये अद्यापही कारवाई झालेली नाही. मोठ्या प्रमाणात मी आज जिल्हा डिव्हिजनची बैठक झाल्यानंतर महसूल असेल, ग्रामविकास असेल, औषध प्रशासन असेल आणि अन्ननागरी पुरवठा असेल, माझ्या ह्या चारही विभागाची मी आढावा बैठक जिल्ह्याची लावलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या योग्य सूचना द्यायच्या ते मी देणार आहे. साहेब, चिरा इंडस्ट्री सुद्धा आहे, मात्र अवैध चिरा वाहतूक आणि ओव्हरलोड चिऱ्याची वाहतूक या संदर्भात आपण काय माहिती आणि आढावा घेणार? नाही, मी आढावा एकंदरीत महसूल विभागाचाच घेणार आहे. परंतु चिरेखाणींच्या बाबतीत मी एकंदरीत नक्की सांगेन की चिरेखाण म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपले अतिशय लहान स्वरूपातले आपले व्यावसायिक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि चिरा व्यवसाय हा फक्त कोकणामध्ये होतोय आणि चिऱ्याचा वापर बांधकामाकरता हा घरकुलांसाठी देखील होतोय, इथल्या जी काही बांधकामं आहेत त्याकरता देखील होतोय. एकंदरीत इथल्या स्थानिक व्यवसायांना ताकद देण्यासाठी, महाराष्ट्राचा महसूल न बुडवता त्यांना ताकद कशी देता येईल ह्यासाठी नक्कीच नवीन जे वाळू धोरण आहे किंवा नवीन जे गौण खनिज धोरण आहे हे नक्कीच उपयोगी ठरेल आणि कोकण पट्ट्यामध्ये असलेल्या चिरेखाणींना त्यांना परवानगी घेत असताना त्रास होणार नाही ह्याची देखील आम्ही पॉलिसी तयार करता येईल का असा मी प्रयत्न करतोय आणि इथल्या व्यावसायिकांना मजबूतीने कसं उभं करता येईल ह्यासाठी मी प्रयत्नशील आहोत. दादा, अख्ख्या राज्यामध्ये वाळूचं धोरण ज्यावेळी निश्चित करण्यात आलं होतं त्यावेळी डेपो निर्माण केले गेले होते. मात्र राज्यामध्ये वाळूचे डेपो जे आहेत ते सुरू आहेत. आता रत्नागिरीमध्येच फक्त एक वेगळं धोरण राबवलं गेलं. 2000 ब्रास वाळू अद्याप डेपोमध्ये शिल्लक असताना देखील त्यांना परवानगी दिली जात नाही जिल्हाधिकाऱ्यांकडनं. नेमकं काय नाही, जे आता निर्णय असा आहे, मागच्या पॉलिसीमुळे आता जे एक्झिस्टिंग पॉलिसी आहे त्याच्यामुळे जे डेपो तयार केले गेले होते ते मागच्या पॉलिसीनुसार त्यांनी त्याचा लिलाव करणे आहे. नवीन पॉलिसी येईपर्यंत जुनी पॉलिसी तर चालूच आहे, त्यामुळे थांबवण्याचा कुठला संबंध नाही. पण जर का रत्नागिरी जिल्हा असं झालं असेल तर माझ्या आढावा बैठकीमध्ये त्याचा खुलासा येईलच आणि योग्य ती कारवाई ते आम्ही करायला सांगू. नाही, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मी जर का आपली दिलेली माहिती योग्य असेल तर आजच ते आदेश दिले जातील. आजच आम्ही त्या आदेश माहिती घेऊन मी आजच आदेश देईन. ओके, धन्यवाद. महाराष्ट्राचा अनुभव उदाहरण रत्नागिरीत पाहायला मिळतं. शिवसेना 2 आणि पक्ष कार्यालय शाखा 1 असं एकंदरीत कारभार सुरू होणार आहे असं बघायला. नाही, मला त्या बाबतीत माहिती नाही, माहिती मी बोलतो. ओके, धन्यवाद. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. वृद्धांची डिजिटल अरेस्ट करत फसवणूक, त्या वृद्ध इस्माचे सायबर पोलिसांनी वाचवले 22,50,000 रुपये. डिजिटल अरेस्ट ही फसवणुकीची पद्धत गेल्या काही दिवसांपासून चांगली चर्चेत आली आहे. प्रशासनाकडून याच्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. याच दरम्यान बुलढाण्यातील वृद्धाने शेत जमीन विकून आयुष्यभर कष्ट करून जमवलेले
28,30,000 रुपये डिजिटल अरेस्ट फसवणुकीच्या माध्यमातून लुबाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रांच मधून फोन करत वृद्धाच्या फोनवरून अश्लील फोटोग्राफ प्रतिष्ठित नागरिकांना पाठवण्यात आले आणि मनी लॉटरीचा सुद्धा करण्यात आला असल्याचा आरोप असा बनाव त्याने केला होता। इतकंच नाही तर संबंधित वृद्धाला 15 दिवस डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते। वृद्ध गृहस्थ यांनी 15 दिवस डिजिटल अरेस्ट मध्ये राहिल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन गाठताच सायबर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी तांत्रिक दृष्ट्या गुन्ह्याचं चक्र फिरवीत तात्काळ सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे सदर घटनेचा गुन्हा दाखल केला व तात्काळ ज्या अकाउंटला वृद्ध इस्मानने ताब्यात 28,30,000 रुपये पाठवले होते ते सर्व अकाउंट गोठवण्यात आले। गोठवण्यात आलेल्या अकाउंट पैकी एका अकाउंटला 22,50,000 रुपये गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे। सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या डिजिटल अरेस्ट शेअर मार्केटिंग ट्रेड्स यांच्या नावावर लोकांना भूदंड घालणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पासून सावध राहण्याचं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे। तसेच अशा प्रकारे जनसामान्यांबरोबर सायबर फ्रॉड झाल्यास आपली तक्रार तात्काळ NCCRP पोर्टलवर नोंदवावी असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे। पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा या ठिकाणी 8/1/25 रोजी एक तक्रार प्राप्त झाली आहे आपल्याला। त्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती जो आहे तो बुलढाणा शहरामध्ये त्याचे शेतीचे कागदपत्र घेऊन फिरत होता व शेती त्याला अर्जंट विकायची होती। एका सद्गृस्ताने त्याला पोलीस स्टेशन इथे आमच्या इथे आणून शेती काय विकताय याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मला अर्जंट घरी जायचं आहे आणि मी डिजिटल अरेस्ट झालेलो आहे। त्याला व्यवस्थित बसून त्याला विचारपूस केली। त्यांनी सांगितलं की त्याला मुंबई क्राईम ब्रँच मधून फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या मोबाईलवरून या वृद्धाच्या मोबाईलवरून अश्लील फोटोग्राफ प्रतिष्ठित व्यक्तीला पाठवण्यात आलेले आहे आणि मनी लॉटरी सुद्धा झाली आहे। या कारणास्तव त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे। त्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी परत जावं लागेल आणि जे फ्रॉडेस्टर आहे ज्यांनी डिजिटल अरेस्ट आहे असे सांगितले त्यांनी त्याला अधिक 60 लाखाची मागणी केली होती। त्या संबंधाने तो पैशाची जुळवाजुळव करण्याकरता बुलढाण्यात इतरत्र फिरत होता। यावरून सदर इसमाची आम्ही तक्रार त्वरित दाखल करून गुन्हा नोंदवला आणि त्वरित फास्ट प्रोसिजर करून माननीय SP सर यांना ॲडिशनल सर यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्वरित त्यांनी ज्या ठिकाणी पैसा पाठवला ते सर्व अकाउंट्स आम्ही गोठवले आहे। असे करून जी त्या वृद्धाची 28,30,000 रुपयाची फसवणूक झाली त्यापैकी आम्ही 22 लाख रुपये प्राप्त करण्यात यश प्राप्त केलेले आहे। त्या व्यक्तीकडून किती पैसे उकळण्यात आले? त्या व्यक्तीकडून 28,30,000 उकळण्यात आले होते। त्यापैकी आपण 22 लाख सीज केले आहे व इतरही अकाउंटचा आम्ही तपास करतो आहे व लवकरात लवकर ती रक्कम आम्ही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपी आहे का यामध्ये सध्या आरोपी अटक नाही आहे। आता आपण अकाउंटचे पूर्ण डिटेल्स काढून आरोपीच्या अटकेबाबत प्रयत्न करतो आहे। पंढरपुरात उसळला भक्तीचा महापूर। विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्याला हजारो भाविकांचा भक्तीचा महापूर।
Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आमदारांच्या पत्नीचा पुढाकार, रोजगार हमीच्या कामावर जाऊन केला महिलांचा सन्मान. गोंदिया जिल्ह्यातील देवरी आमगाव विधानसभा येथे बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया आणि आमदार संजय पुराम यांच्या सौभाग्यवती सविता संजय पुराम यांनी विधानसभा गावातील नागरिकांसाठी रोजगार हमी योजना अंतर्गत महिला आणि पुरुष यांच्याकरिता रोजगार उपलब्ध करून दिला. परिसरातील महिलांना एकत्रित करून सर्व महिलांचा हळदी कुंकू लावून सन्मान केला. आमदार संजय पुराम यांची पत्नी सविता पुराम यांनी सांगितले की देवरी आमगाव विधानसभातील 25,000 महिला सोबत हळदी कुंकू कार्यक्रम करण्याचा मानस आहे. आतापर्यंत 12,000 महिला सोबत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न केला असून रोजगार हमी कामाला सुरुवात झाल्यामुळे रोजगार हमीच्या ठिकाणी काम सुरू आहे. तिथे जाऊन सर्व महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम करत आहे आणि यावेळी महिलांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे. नमस्कार, मी सविता संजय पुराम, सभापती महिला बाल कल्याण जिल्हा परिषद गोंदिया. नव्यानेच माझे पती या विधानसभेचे आमदार झाले आणि महिलांचे आभार कसे मानायचे यासाठी मी लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचण्याचा हा माझा उपक्रम आहे. यावर्षी मी 25 ते 30,000 महिलांपर्यंत पोहोचणार आहे. आत्तापर्यंत माझे 12,000 महिला झालेल्या आहे. जिल्हा परिषद वाईज एका दिवशी एक 15 ते 20 गावं मी पोहोचते. आमच्या महिला कधी रोजगार हमीच्या कामावर असेल, कोणी शेतावर असेल, तरी एकत्र करून जसं 200-300 महिला जिथे एकत्र आहे त्या ठिकाणी मी हा कार्यक्रम करत आहे. यात फार समाधान मिळत आहे, कारण की आजपर्यंत त्यांच्यापर्यंत असा कार्यक्रम रोजगार हमीच्या कामावर तरी कोणी घेतलेला नाही. असे मोठे मोठे मेळावे सगळेजण घेतात, परंतु रोजगार हमीच्या कामावरचा जो अनुभव आहे हा माझा वेगळा आगळा आहे. जिवंत काडतूस बाळगून शहरात फिरणारा तडीपार आरोपी पोलिसांच्या अटकेत. 1 वर्षापासून तडीपार आरोप जिवंत काडतूस बाळगून शहरात फिरणारा तडीपार आरोपी पोलिसांच्या अटकेत. 1 वर्षापासून तडीपार आरोपी देशी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगून शहरात फिरत असलेल्या आरोपीला गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे. मनीष उर्फ लक्की पिल्ले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. गिट्टी खदान पोलिसांचे पथक गस्त घालत होते. गिट्टी खदान परिसरात एक तडीपार आरोपी देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे गेले असता आरोपी लकी पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. लकीची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर व एक जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त करण्यात आली. आरोपी काही घातपात करणार होता का याचा तपास सुरू आहे. आरोपीचं नाव मनीष उर्फ लक्की गुरु पिल्ले हा आरोपी आहे. हा 1 वर्षापासून त्याला तडीपार केलं होतं. हा बॉडी ऑफेंडर आहे, म्हणजे याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत. आणि आम्हाला अशी माहिती अगोदरपासून होती की हा तडीपार आरोपी आहे आणि हा तडीपार असताना सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टीखातांच्या हद्दीमध्ये चोरून येत आहे आणि तो कुठल्या तरी क्राईम करण्याचे बेतात अशी आम्हाला माहिती होती. त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही काल ट्रॅप लावला आणि त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून एक
गावठी कट्टाने एक जिवंत काडतूस आम्हाला त्याच्याकडून रिकवर झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आर्म्स ॲक्ट आणि मुंबई पोलीस कायदा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. तो सध्या आमच्या ताब्यात आहे आणि तडीपारीचा भंग केल्याचा तो सुद्धा आम्ही त्याच्यावर एक गुन्हा दाखल केलेला आहे. सर, त्याच्याकडे कट्टा मिळाला म्हणजे काही मोठी नेमकी घटना किंवा घातपात करण्याचा उद्देशाने तो होता असं काही माहिती आली नाही? आता ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचं. ठीक आहे, काल आम्ही त्याला अरेस्ट केलं. त्याने कुठून कट्टा आणलेला आणि त्याचा उद्देश काय होता, मोठा घातपात करण्याची तरी अद्यापर्यंत उघड नाही आलं, पण एक दहशत निर्माण करणं हा असू शकतो कदाचित. ते आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते येऊन जाईल नक्की कशासाठी आणलं होतं. तो अजून तपासाचा भाग चालू आहे आमचा. ठीक आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जीबीएस आजाराच्या संदर्भात आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी आरोग्य विभागाला दिल्या सूचना. राज्यभरामध्ये काही ठिकाणी जीबीएसचे रुग्ण व संशयित रुग्ण आढळल्याने संपूर्ण आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. या जीबीएसचा रुग्ण जळगावला देखील आढळल्याने जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट झालेली आहे. प्रशासनाचे अधिकारी यांनी देखील आढावा बैठक घेतली. सिव्हिलमध्ये आधी 7 बेडचे आयसीयू होतं, आता 18 बेडचं आयसीयूचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. लवकरच त्याचं लोकार्पण करणार आहोत. तसेच सिव्हिल येथे माजी आमदार लता सोनावणे यांनी 100 बेडच्या ऐवजी 200 बेडचं रुग्णालय मंजूर करून आणलं आहे. लवकरच त्या 200 बेडचं कामही सुरू होणार आहे. चोपडा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश पाटील यांना जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर सूचना दिल्या आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणा सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी शिवसैनिकांच्या माध्यमातून जनजागृती देखील करण्यात येणार असल्याचं आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितलं. जीबीएसच्या संदर्भात मागच्या आठवडाभरापूर्वीच सूचना दिल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर सुरेशजी पाटील साहेब यांना त्या पद्धतीने बोलवून सर्व सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि संपूर्ण तयारी. जनतेने थोडीशी प्रिकॉशन घेतली, काळजी घेतली तर याचा स्प्रेड होणार नाही. दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये एक पेशंट सापडला, पण त्याला कंट्रोल करता येतं आणि हा काही जीव घेणा आजार नाही. पण असा आजार वाढू नये म्हणून आपण आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. सिव्हिलमध्ये संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे आणि सिव्हिलमध्ये आता आपण आधी 7 बेडचं आयसीयू केलं, पुन्हा 18 बेडचं आयसीयूचं काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरच लोकार्पण आपण करणार आहोत आणि सिव्हिलमध्ये माजी आमदार लता सोनवणे यांनी 100 बेडच्या ऐवजी 200 बेडचं हे रुग्णालय मंजूर करून आणलेत. लवकर ते 200 बेडचे काम सुरू होणार आहे. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय सावकार यांच्या सुद्धा सूचना आहे. आणि व्यक्तिगत मी आमदार म्हणून डॉक्टरांशी बोललेले आणि 1-2 दिवसात पुन्हा प्रत्यक्ष जाऊन
त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व यंत्रणा कशी सक्षम आहे किंवा कार्यरत होईल यासाठी आपण प्रयत्न करू, त्यांना मार्गदर्शन करू. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री. स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांची निर्घुणपणे झालेली हत्या याचं समर्थन कदापि होऊ शकत नाही. देशमुख कुटुंबियांच्या दुःखात भगवानगड यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी न्याय व्यवस्थेकडे तातडीने पावले उचलावीत असं प्रतिपादन भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवानगडावर केले. आपण मला आवाज केल्यानंतर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले की आम्ही बाहेर येतो. यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले त्याचे ते मोबाईलमध्ये फोटो दाखवले. मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीचं जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झाले. त्यांची अशी एकही अवयव नाही आहे की तो शाबूत होता. त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडे निघत आहेत. तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल. ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाही. त्याचं इतकं दुःख आहे. फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी जशी मगाशी तुम्हाला चाचाने सांगितली तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही. मी तुमच्या पाठीमागे आहे. हा जो समाजातला प्रकार आहे वाईट लोकांनी केलेले काम आहे. तुम्ही जर भगवानगडाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजूने मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे. अनेक वेळा दौरे झालेले म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे. मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. बाबा मला पण तेच वाटतं की जी ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा. आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत, पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत. माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये. आता सगळ्या चाचाने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत, त्यांचं सुद्धा अण्णा मुंडेचं आहे. पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतात. आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे. आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही, पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो. कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का. म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो. आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. भगवानगड आपल्या पाठीशी आहेत. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी. भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.